आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. वैकुंठवासी हबप श्री दादाराव तुळशीराम पाटील गवारे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भगवत कथा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. प्रमुख उपस्थिती महाराष्ट्रातील सर्व संत महंत, कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक व सर्व क्षेत्रातील गुणीजन मंडळी. आयोजक हबप श्री सुनील दादाराव महाराज गवारे पाटील. समस्त गवारे पाटील परिवार, राजीव गांधी नगर, संतोषी माता मंदिर, मुकुंदवाडी, संभाजीनगर. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. हरी तुका म्हणे एक ठाई, तुका म्हणे एक ठाई, केले माझे तुझे नाही. माझ्या उपकारासाठी वाद गेला मुनकंठी. समचरण दुर्जन दानणी लाभ दाभ जगन निहित पाणी मंडन मंडनानं. तरुण तुळशी माला गंधर्म गंजनेत्रम सदैव वरात विठ्ठलम चिंतन. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. कृपा झाले कथेचा विस्तारू, कृपा झाले कथेचा विस्तारू. पांडुरंगा कुरु प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपकाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दासतुक. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा जाळा तुमचा अनुकरा झालो पावन झालो चराचरी शरण चरण हनुमंता तुम्हाला राम तुझा काय भक्ती त्या त्या वाटत चरण चरण एकनाथा पायी माता देवीला, पायी माता देवीला, पायी माता देवीला. चरण चरण एकनाथा पायी माता देवीला, पायी माता देवीला, पायी माता देवीला. चरण चरण जगन्नाथा पायी माता ठेविला, नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा. दयांचे केली स्मरण होय सकल विद्याचे करण केले. दुसरे चरण हरी गुरुचे ते नमस्कार. नाथा विठाला विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग जगत वंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी हृदय सम्राट जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आपल्या समोर सेवेकरिता निवडलेला आहे. अभंगाचं तात्पर्य थोडक्यात भावार्थ सांगायचा ठरला तर तो म्हणजे असं: जगद्गुरु तुकोबराच्या अभंगामध्ये भगवंताने केलेल्या उपकाराची जाणीव करून देतात. विठाला अभंगाचा भावार्थ संपला. आता हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासामध्ये जास्तीत जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. आकाशवाणीवरील बातम्या थांबतात. चालत असलेला जो अखंड हरिनाम सप्ताह अखिल कोटी ब्रह्मांडाने भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने जमलेल्या सर्व गुंजन मंडळीच्या सहकार्याने तुमचा जो सेवेचा योग, तुमचं सर्वांचं दर्शन ज्यांच्या मिळाल्याशिवाय प्राप्त, पूर्ण गावकऱ्यांचं प्रेम, टाळकऱ्यांचं प्रेम, तळ्यातले खड्यातले माळ्यातले टाळकरी वारकरी माळकरी सर्वचे सर्व या ठिकाणी या धर्म मंडपामध्ये हा चालत असलेला सप्ताह किमी निमित्तानं चालू आहे सर्वांना ज्ञात असेल तरी सांगण्याचं तात्पर्य थोडक्यात म्हणजे असं माझे प्रमतनेही परमादरणीय माझे गुरुबंधू सुनीलजी महाराज गवारे यांचे वडील दादाराव पाटील यांना स्वर्गवास होण्याचे वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे, वारकरी दंडकाच्या नियमाप्रमाणे काहीतरी धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करावं. म्हणजे काहीतरी महाराज 7 दिवसाचा नाम सप्ताह या ठिकाणी सुंदर प्रकारची कथा आणि महाराजांनी नियोजन केलेलं आहे. चांगला परिवार त्यांचा, 2 मुले, त्यांचा स्वभाव चांगला होता महाराज, कारण जुने संबंध होते. आनंद वाटला. या ठिकाणी सुवर्णकांचे नियोग सर्व महाराज लोकांच्या गाठी भेटी झाल्या. महाराज कोरोनाच्या काळामुळे नाही झाल्या हो. काही मी तर म्हणलं याच्यातले काही गेले का काय, पण आहे काय महाराज, गावावर नाही, तालुक्यावर नाही, जिल्ह्यावर नाही, मराठवाड्यावर नाही, महाराष्ट्रावर नाही, भारतावर नाही, तर पूर्ण जगावर एक संकट कोसळलेलं आहे कोरोना नावाचं.
आणि यातून आपल्याला बाहेर पडायचंय. वणेकर शासनाच्या नियमाचं पालन आपण करावं. या गर्दीमध्ये येत असताना तोंडाला मास्क आणि हाताला सॅनिटायझर लावून यावं, कारण आपले हे आपल्या जीवासाठी आहे. सुंदर प्रकारे आमचे गायनाचार्य हरिभक्त परायण, कारण सर्वांची नावं काय आता ध्यानात राहिले नाही, बरेच दिवस झाले, हे मनात बसलेले पण ध्यानात राहिले नाही बरं का. काय असो, आमचे हरिभक्त परायण दीपक महाराज, हरिभक्त परायण प्रदीप महाराज, हरिभक्त परायण रामेश्वर महाराज, हरिभक्त परायण आमचे यादव महाराज आणि मृदंग महामेरू हरिभक्त परायण आमचे सुवर्णकांचन योग सहर गाठ पडली आमचे संतोषजी महाराज. आणि महाराजांनी गाणारी वाजवणारी मंडळीला सुंदर आणली महाराज. कारण का आले हे फक्त तुमच्या प्रेमामुळे आले महाराज. विठाला विठाला इतकी गाणारी सुंदर वाजवणारी मंडळी नाही ना महाराज, नाही भेटत, नाही प्राप्त होत. गुळ ठेवा तुम्ही. तू ये इकडे, पैसे गोळा पैसे तर अवसानात घे तुझ्या, आणि मला कधी मध्ये द्या जाय आणि अर्धा तू हानी जाय, तसं काय कारण माझा स्वभाव जरा विनोदी, सगळ्याला माहिती, जरा नाही बराचसा विनोदी नाही काय. 12 गावचं पाणी पिऊन स्वभाव जाबरा झालेला आहे, तसं काही नाही. हे बघा, अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे आणि तुकोबराय आजच्या अभंगामध्ये माझ्यावर भगवंताने उपकार केला म्हणतात. कोणता? तर अभंगाच्या पहिल्या चरणाचा जो पूर्वार्ध आहे तो उलटा उपसर्ग लावायचा. न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे, देवे दिला ठाव ऐसा मरावे न लगे. म्हणजे आम्हाला काय केलं देवाने? अमरपद दिलं. हा माझ्यावर काय केला? उपकार केला म्हणतात. आता जास्त वेळ घेत नाही, कारण चांगले चांगले जे कार्यक्रम असलेली मंडळी महाराज, बरोबर आहे की नाही, सुंदर माणसं आहे. पीटी मास्तर तुम्ही, मी म्हणलं आहे का, पण बरेच आनंदाचा योग आहे. हे बघा, शंका घ्यायचं कारण असं आहे की या सृष्टीचा नियम काय आहे? या सृष्टीचा नियम आहे, ज्याने यायचं त्याने जायचं. जो येणार तो जाणार, जो खाटीवर येणार तो ताटीवर जाणार, ज्याचं बारस होणार त्याचं तेरस होणार नक्की. उपजेते नाशे, नाशिले ते पुनरुपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, ना तरी उदावतो पैसे, अखंडित होत जात तैसे, हे जन्म मरण तैसे, आणि वार जगी विठाला विठाला म्हणजे जो येणार तो जाणार. अहो, आपण तर मरकी माणसं आहे महाराज, आपण तर मरकी माणसं, मरकी. थोडं साईडला द्या ते आवाज आवाज. हा, इकडे या तुम्ही, इथे या समोर. काही ठिकाणी शंका अशी होती महाराज, माणसं आपण तर मरकी हो, पण देवाला सुद्धा अवतार संपावा लागला. येत नाही बरो आले अवतार, येरती पामर देवती, येरती पामर देवती. येत नाही आले अवतार, येरती पामर देवती, येरती पामर देवती. येत नाही उर आले अवतार, येरती पामर जीव किती. हो, आजा मेला पंजा मेला, बाप मतना गेला, देखत देखत नातू पण तोही कैसा झाला. आणि इथे देवाला सुद्धा अवतार संपावा लागला महाराज. मग तुम्हाला अमरपद मिळालं कसं? अमर या शब्दाचा अर्थ काय होतो? अचा उपसर्ग नाही होतो, म्हणजे आम्हाला मारावं लागत नाही. अमृत जे पिल्याच्या नंतर मरण येत नाही त्याला काय म्हणतात? अमृत. मग अमृत नव्हतं का सुनील बाबा? हा, मग कोण अमर झालं? अमृत पिऊन कोणी अमर झाले? मग अमर या शब्दाचा अर्थ आजच्या अभंगाला अनुसरून सांगतो, मोक्ष असा करायचा. मोक्ष विढाला विढाला. आणि मोक्षाचे दोन प्रकार, मोक्षाचे दोन प्रकार, एक क्रम मोक्ष आणि एक साध्य मोक्ष. तर क्रम मोक्ष कशाला म्हणतात? आपले आई वडील स्वर्गवासी झाल्याच्या नंतर आपल्या हाताने त्यांचा अंत्यसंस्कार विधी
रक्षाविधी, दशक्रियाविधी, वर्ष श्राद्ध, पुण्यतिथी व्यवस्थितपणे आपल्या हाताने पार पडल्या पाहिजे. त्याला म्हणतात क्रम, म्हणजे क्रमाक्रमाने मिळवलेला मोक्ष. आणि साध्य मोक्ष याला म्हणतात आपण हयात असताना, जिवंत असताना, जवानीमध्ये कमवलेला मोक्ष. कोणता बाबा? संसार बंधाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. हे दोन प्रकारचे मोक्ष आहे. आता यातला एक सो अवलंबीन आणि एक पर अवलंबीन आहे. सो अवलंबीन म्हणजे जो स्वतः कमवतोय तो, आणि पर अवलंबीन तो दुसऱ्याकडून मिळवायचा. तर पहिला जो मोक्ष आहे तो अवलंबीन, तो कोणता आहे? साध्य मोक्ष. पवित्र तुळशीची माळ आपण गळ्यामध्ये धारण करू शकतो. हरिपाठ, प्रवचन, कीर्तन, रामायण, एकादशी, सोमवार, पायवारी आपण हे करू शकतो. याला काय म्हणतात? साध्य मोक्ष. आणि क्रम नावाचा मोक्ष हा पर अवलंबून, कारण तो दुसऱ्याकडून मिळवायचा. मग यातला सोपा कोणता? तुम्ही म्हणतो तुम्हाला विचारायला लागला पाहिजे. अरे गुळ दे मला. विठाला विठाला सोडून दे महाराज. मला जरा सवय येते गुळावाल्याला बोलायची. मी म्हणजे तुला राग नाही यायचं म्हणून मी लहान लेकरला लई गाठ पडायची महाराज. एक पोरग होतं त्याला मी उठूनच द्या, मला लेकर आवडत ते गुळ त्या बसले. मी ते उठायला बैठ खाली, पण त्याला आला शेबूड. ते मला बाबा तुमच्या पाया पडतो. मला पडते, माझ्या पाया पडून माझ्या धोताला सारा पोचला. लई गाठ पडायची काय. तर यातला सोपा कोणता आणि अवघड कोणता? तर सोपा हा साध्य मोक्ष आणि क्रम मोक्ष जर अवघड सांगितला का? क्रम मोक्ष मिळवण्यासाठी पहिली गोष्ट पोटी संतान पाहिजे, आणि जर झाली तर ती चांगली निवडली पाहिजे. त्यांच्याकडून आपल्याला मोक्ष मिळवायचा. छाती ठोकून सांगतो गल्लीमध्ये मुलगा झाला. ज्ञानोबा सांगतात छाती ठोकू नको, काशी झाली नाही. मुलगा झाला म्हणजे काशी झाली नाही. उत्पत्ती बद्दल छातीवर हात मारू नका, ज्ञानोबा सांगतात. अहो उत्पत्तीचे 4 संयोग सांगितले. किती? 4. शब्द संयोग, स्मरण संयोग, दृष्टी संयोग आणि स्पर्श संयोग. शब्दाने सुद्धा उत्पत्ती होती. शब्दाने आवाज. पक्षी असतो एक, त्याचे जमिनीवर अंडी असतात, तो आकाशात असतो. 50 फुटाचा अंतर असतो त्याचा आणि अंड्याचं. तो दिवसातून एकच वेळेस अंड्याच्या वरून ओरडून जातो. तो पक्षी सलग 15 दिवस जर अंड्याच्या वरून ओरडून गेला तर 16व्या दिवशी अंड्यातली पिलं बाहेर पडतात. शब्द संयोग. आणि स्मरण संयोग. मासे समुद्राच्या कडेला अंडी घालतात आणि पाण्यामध्ये पोहत असताना फक्त ध्यान करत राहतात, माझी अंडी, माझी अंडी. 21 दिवस जर माश्याने स्मरण केलं तर 22व्या दिवशी अंड्यातनं पिलं बाहेर पडतात. शास्त्र सांगतंय पिलं निघण्याच्या अगोदर जर तो मासा कोणी धरला तर ते अंडे गंदी होतात. 3रा संयोग सांगितला तो दृष्टी संयोग, तो कासवाचा आणि कासविनीचा. 4था संयोग सांगतो स्पर्श संयोग. त्याच्यासाठी माऊलीन दृष्टांत दिला तो कोंबडीचा. कोंबडी 15 दिवस बसून 21 पिले काढी ती. भागचंद बापू 21 रंगी बेरंगी 21 रंगाचे पिलं राहतात, पण एकाच रंगाने वागतात. आमचं एकच राहतं पण 36 रंगाचं राहतं. हे कटू सत्य बोलतो. कस काय पोर मोठा बरा आहे म्हणजे एके वंदिले तुझे सहजी निंदिले, सांगायची गरज नाही. ओ विठाला विठाला स्वानंद सुकुनवासी निष्ठावंत वारकरी जगन्नाथ महाराज खानदेशकर सांगायचे, बाबा हे वर्ष श्राद्ध पुण्यतिथी कशासाठी? का आपण त्यांना विसरू नये. हे बघा तुम्ही 4 धाम करा, पृथ्वीला 5 प्रदक्षिणा मारा, सप्तपुऱ्या करा, 4 धाम करा, पण आई वडील विसरून एकही करता कामा नाही. आणि आपण जर आई वडील विसरून हे जर केलं तर काही एक उपयोग. महाराज मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो. सकाळचं कीर्तन होतं श्रीगोंद्याकडं. जरा टाइम होता. एक माणूस माझ्याकडे आला, मला म्हणे कीर्तनाला टाइम आहे. म्हणलं मग आमच्या घरी चहा घ्यायला चला. म्हणलं चला भाऊ. असा बंगला बांधलेला होता. बंगला होता काय मी बघत. मला तू गादी ठेवलेली होती तिथे मी बसल्या जितका गेलो अशी गादी. आणि मी बसलो आणि मग त्यांनी ते 4 धाम केलेले फोटो लावलेले त्याशी. तुम्हाला काय म्हणतो गौरव बाबा 4 धाम केले बाबा? मला नाही. हे काय खरं आहे तुमचं? मला मी मला यांनी 4 धाम केली. मी आपलं शांत बसलो.
आणि त्याची चहा घेऊन बंगल्याच्या बाहेर निघालो तर बंगल्याच्या कोपऱ्याला 2-3 पत्र टाकलेले कुड घालून त्याच्यात एक म्हातारण म्हातारी. मी म्हणलं हे कोण आहे? ते म्हणे आई वडील. मला इथं गाव राहते बाया माणसातून त्यांचं जमत नाही. मला तो काय खरंय माय बाप केवळ काची देणे नजावे तीर्थाची नजावे तीर्थाची देणे नजावे माय बाप केवळ काची देणे नजावे तीर्थाची नजावे तीर्थाची देणे नजावे मला जे गाणारी वाजवणारी मंडळी औरंगाबादला लई एक होती बळी हो. आणि मी गुणमानाचं वर्णन करणारा माणूस आहे, कारण मी एक वारकरी माणूस. मी काय फार एखादा विद्वान माणूस नाही. महाराज जगन्नाथ बाबाची 7 वर्ष सेवा केलेला माणूस आहे, बस दुसरं काय नाही. अशी वाजवणारे म्हणल्याच्या नंतर नशीब नाही तर मग काही काही ठिकाणी असे समाज भरपूर राहतो पण पकवाद्या द्या खाना खापाना द्या खाना खापाना बरं. काही ठिकाणी पकवादे चांगले राहते पण टाळकरी अशी वारकरी नाही. मग एका जनार्दनी घोड त्यांच्या संघ मस्त फ्रेश. आणि बसलेला समाज सुद्धा असा फ्रेश पाहिजे. सिटीमध्ये पिंजून सांगायची गरज पडत नाही. आपल्या औरंगाबाद जिल्ह्याचं वर्णन मी करतो, टच केलं की विनोद करतो, नुसतं बोललं की. आणि अशी फ्रेश असतात. काही ठिकाणी महाराज माणसं भरपूर असतात पण हालत नाही, डोलत नाही, बोलत नाही, गेला का काय की आनंद लुटला पाहिजे हो. काय त्यांच्या वडिलाचा स्वभाव खूप आनंदी होतो. विठाला विठाला माय बाप केवळ काशी तेने न जावे. अहो तुम्ही सर्व विसरा पण आई वडिलाला विसरू नका. आणि लक्षात ठेवा, पुन्हा मी रिवर्स सांगतो, आपण जरी आपल्या आई वडिलाला विसरलो पण ते आपल्याला कधीच विसरत नसतात, हे कधीच विसरू नका. आपण जरी त्यांना विसरलो पण ते आपल्याला कधीच विसरत नसतात, आपण हे कधीच विसरू नये. एक म्हातारी आपलं एक एसटी चालू असते बघा. आता तुमच्याकडे ते पहिले सिटी बस आता ते झालं तरी थोडं थोडं चालू झालं नाही का. मग ते शिडको रेल्वे स्टेशन शिडको किंवा शिडको चिकलठाणा, चिकलठाणा शिडको, त्याला काय म्हणतात डेली सर्व्हिस. तोच कंडक्टर आणि तो ड्रायव्हर. आणि जंगलात एक म्हातारी बसलेली असते. 6 महिने झाले त्या कंडक्टरने त्या म्हातारीकडे पाहिलं. 6 महिन्यापासून ही म्हातारी इथे राहते, काय भानगड. आणि एक दिवस एसटी थांबवली आणि त्या म्हातारीकडे गेला. आई काय तुमचं नाव? तिने जुनं नाव काय असेल ते सांगितलं. इथं का बसली आई? म्हणजे गावातनं भीक मागून आणते, बाटलीत पाणी आणते, ते खाऊन पाणी पिते, या झाडाखाली बसते. का गाई तुला मुलगा? एक आहे. कुठे राहतो? मुंबईला. काय करतो? 1 लाख रुपये पगार आहे भाऊ त्याला. मग का गाई त्याला जर 1 लाख रुपये पगार, तू इथं का राहते? भाऊ त्यानं मला काढून दिलं. आई तू जाणार नाही? मग कंडक्टर हुशार होता, माळकरी होता. तो म्हणे नाही. नक्की? म्हणे नाही. का जाणार नाही? म्हणे बाबा मला त्याने काढून दिलं, मला त्याची अपेक्षाच नाही. नक्की? म्हणे हो. मग आई तुला जर अपेक्षाच नाही तर मग गावात भीक मागायचं, तिथंच कुठेतरी खायचं, तिथंच पाणी पिऊन मंदिरात झोपायचं. इथे रोडवर उन्हात अनात पावसात इथे का बसते? तिने सांगितलं याच्यासाठी बसते भाऊ की माझा मुलगा मला कधीतरी येता जाता कारण. हे आईशी कळवळ्याची जाते करीला करीला आईशी कळवळ्याची
लाभाविन प्रीती राम कळवळती गती करी लाभाविन प्रीती लाभाविन प्रीती करी लाभाविन प्रीती लाभाविन प्रीती लाभाविन आनंद वाटतो. औरंगाबादची तारीख घ्यायची असली की मी आधी 3 उड्या आणतो, कारण गाणारे माणसं चांगले असतात. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन काय लागतं हो त्यांना. आई वडील आपले मुलं बाळ दिवसभर जेवढं नुकसान करत नाही तेवढं त्यांना खायला लागत नाही. एक मुलगा 5 वर्षाचा झाला आणि त्या मुलाचे वडील गतप्राण झाले. आता कर्म धर्म सहयोगाने सगळ्याला मारावं लागतं. त्या मुलाची जबाबदारी कोणावर पडते? आईवर. लोकांचे काबाड कष्ट करते, दिवसभर काम करते, रात्री भांडी घालते आणि त्याला त्याचं शिक्षण पूर्ण होऊन आणि त्याला सर्व्हिसला लावते. 1 लाख रुपये पगाराचा मुलगा होतो, तो मुंबईला राहतो आणि मग तो बंगला बांधतो आणि त्याचं बंगल्याचं वैभव बघून त्याला पाहुणे पाहायला येतात. त्याचं लग्न होतं, कारण कीर्तनात लवकर लग्न होतं. लग्न झालं आणि त्या बंगल्यामध्ये ते 3 जण राहू लागले, पण राहण्याची पद्धत बदलली. कारण त्या बाईचं साधं बसणं, साधं बोलणं, साधं खाणं, कोपऱ्यात बसायची. आणि एक दिवस तो ड्युटीवर गेला, त्याला ड्युटी होती जनरल 8 ते 5, बरोबर आहे. ते ड्युटीवर गेलं, त्याच्या बायकोने मोबाईल लावला त्याला. हॅलो हॅलो, कुठे तुम्ही? ड्युटीवर आहे. घरी या. काय काम आहे? घरी आल्यावर सांगते. अरे फोनवरनं सांग ना, काय काम आहे? काय नाही म्हणे. तुम्हाला मी पाहिजे का तुमची आई पाहिजे? काय बोलती तू? माझ्या आईचे 10 गेले 5 राहिले, पिकलं पान आज आहे उद्या नाही. काय बोलते तू? ते म्हणे मी पुन्हा विचारते, मी पाहिजे का तुमची आई? म्हणे आता जीवनात मला तुझी गरज आहे ना. मग जर मी तुम्हाला पाहिजे तर उद्यापासून ही म्हातारी घरात राहता कामा. आईला वचन दिलेलं होतं महाराजांच्या ज्यावेळेस घरी आला. आता मी तुम्हाला प्रश्न विचारा, माझा अधिकार नाही, कारण वडिलासारखी मंडळी, माता मावल्या, बरोबर. आपण ज्यावेळेस ड्युटीवरून किंवा बाहेरून येतो तर दारात बसून वाट पाहणारी आई का बायको? असा हात कोण ठेवतो? बायकोनं कधी हात ठेवला? काय उरलं मग? असा हात ठेवला आणि जवळ येऊ दिला आणि त्याच्या तोंडावरून असा हा आलाबाला घेतला. आलाबाला बरं का, मला माहित नव्हतं आलाबाला कशाला. मी परवा काय माणसाला विचारलं, ते म्हणे असा हात फेरला का आला बोट मोठी का पाला. मला काय असा तोंडावरून हात फिरवला म्हणे आलास? हो. मजेत आहे म्हणे हो. नक्की म्हणे हो. मग आई मी सतत चुकात राहावं असं तुला वाटतं का ग? ते म्हणे राजा प्रश्नच नाही. एवढंच नाही, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुझ्या डोळ्यात कधी अश्रू येऊ नये अशी माझी इच्छा आहे. नक्की म्हणे हो. मग आई मी सतत चुकात राहावं असं तुला वाटतं ना? म्हणे हो. मग माझं एक काम करते म्हणे काय? उद्यापासून तुला वृद्धाश्रमामध्ये जाऊन राहायचं, तुला 3000 रुपये महिन्याचे. काय वाटलं असेल महाराज त्या माऊलीला? डोक्यावरला पदर तोंडावर घेतला, हाताच्या चिरा बजावला नाही राजा, आणि मला तू वृद्धाश्रमामध्ये पाठवतो. 3000 रुपये महिना देतो कशाला? अरे तू मुंबईला राहतो ना, 3000 रुपयात तुझा किराणा होईल. मला पैसे देऊ नको, पण एक कर, फक्त तुझ्या बंगल्याच्या कोपऱ्यात कुठेतरी 2-3 पत्र टाकून मला तिथे ठेव. माझ्या हातात ताकद, मी कमवून खाईल, तुला 5 पैसे मागणार नाही, पण तुझ्या दारात मला ठेव. का गाई? तिथे बसून खायला तयार नाही आणि इथे काबाड कष्ट करून खायला तयार. याला कारण काय? तर याला कारण आहे म्हणे बाबा, मी झोपेतून उठले की फक्त तू मला दिसावा. आणि माफ करा, चांगलं वागता आलं तर वागण्याचा प्रयत्न करा, पण वाईट वागण्याचा मुळीच प्रयत्न करू नका. चांगलं वागलो तर आपल्या आई वडिलाला मोक्ष मिळतो. मोक्ष महाराज तुकोबाराचं प्रमाण देईल. आणि वाईट जर वागलो तर आपल्या आई वडिलाला मोक्ष तर मिळतोच, मिळत नाही, पण त्यांना नरकाला जावं लागतं. तुकोबाराच्या गाथ्यातला दृष्टांत देतो. विढाला चौचरणी अभंग आहे बघा, गाथ्यातला दृष्टांत देतो. एक राजहंस पक्षीची जोडी असते, हंस आणि हंसिनी. ते सकाळी आपल्या घरट्यातून उठतात आणि पूर्वेला कुठेतरी 2-4 किलोमीटर चरायसाठी जातात आणि संध्याकाळी पुन्हा घरी येतात. सकाळी जाणे आणि संध्याकाळी येणे. पण एक दिवस प्रसंग असा झाला, त्यांना यायचं इकडं आणि हवा सुटली अशी विरुद्ध. मग उडता येईना ना.
अंधार पडायला लागला. मग हंसाची बायको म्हणते का हो? म्हणे काय? मग कशाला परेशान होता? मग आपले कुठं मुलं बाळ रडायचे तर रातच्या रात कुठेतरी राहू आणि सकाळी उठून चालले जाऊ. काय गोड सल्ला दिला रे म्हणले. कारण बया माणसाचा सल्ला कधी कधी चांगला असतो. बरोबर, त्याला कळालं तिने. कधी कधी बर का, कधी कधी टोले खाऊ सुद्धा असू शकतो. म्हणजे नेहमीच चांगला असतो समजायचं नाही, नेहमीच वाईट असतो असंही समजायचं. गोड सल्ला दिला पण आता उघड्यावर राहून कसं जमेल? त्यानं इकडे तिकडे नजर फेकली तर एका झाडाच्या शेंड्याला खोपा खाली दिसला. ते म्हणजे गाडता खाली गेली. दोघ जण आपले बुट चपला सोडून द्यायचे. त्याला काय ते बुट चपला? कीर्तनकार काही म्हणले की लोक. आमच्या पैठणमध्ये एक माणूस आहे, आपण त्याच्याकडे गेलो का? आपण के हरी भाऊ वा वा, कुणकडे आले? तुमच्याकडे. वा वा, बसा बसा बसा. तुमच्या गावाकडे गेलो राव काल. वा 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 वा. म्हणून तुमच्या 3 ट्रका गेल्या कांद्याची करून. वा 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 वा. म्हणून त्याच्यातली एक पलटी झाली 2-4 मेले राव. वा वा वा. म्हणून ते मेले कशाला? हा नाही म्हणलं पाहिजे. विढाला प्रवेश केला घरट्यामध्ये आणि रात्र गेली. रात्र नाही महाराज, रात्रीचे 9 वाजले, 10 वाजले आणि 10 वाजता त्या घरट्याचा मालक आला. त्या घरट्याचा मालक कोण? कावळा. कारण झाडाच्या शेंड्याला खोपा कोणाचा असतो आणि काय एवढा आर्किटेक्टच्या हिशोबाने नसतो. तसं मटेरियल पडून तासात कोणाचा. आणि पुन्हा त्याचा येण्याचा टाइम फिक्स नसतो. हे काय ते जाऊ उतरली ताव येत. लक्ष ठेवा. आणि त्याने घरट्यात प्रवेश केला. आता ते रात्रभर पडलो, सकाळी 6 वाजता उजेडलं म्हणतात ग्रामीण भागामध्ये. चांदणी निघाली वाजता उजेडलं. मग आता हंशीने म्हणते का हो बघत बाप उठा बरं. म्हणजे काय आपल्याला जायचंय. मग आता हंसदादा उठले आणि टपकन रस्त्याला लागले. आणि हंशीनी उठून रस्त्याला लागणार आणि तेवढ्यामध्ये कावळे दादा जाग आली. कावळे दादा उठले आणि हंशीने लाडवं झाली. म्हणजे कुठं? म्हणजे मला जायचंय. पुन्हा बरोबर माझे मालक आहे. कावळे दादा म्हणजे तुमचे मालक ते नाही, आता कावळाच तू. वाक्य ऐका. कावळ्यासारखी नजर तेज कोणाचीच नाही. बगळ्यासारखं ध्यान सुंदर कोणाचंच नाही. गोचिडासारखं चांगल्या ठिकाणी राहणं कोणाचंच नाही. आणि कुत्र्यासारखा इमानदार प्राणी कोणताच नाही. पण कावळ्याची नजर तेज आहे पण हेतू चांगला नाही. बगळ्याचं ध्यान सुंदर आहे पण मन चांगलं नाही. गोचिडाचं राहणं चांगलं पण खाणं चांगलं नाही. कुत्रा इमानदार आहे पण ज्याच्या घरी त्याला दुसऱ्याला त्रास. कावळ्याची नजर तेच आहे. झाडावर जरा एका फांदीवर राबून एका फांदीवर कावळा बसावा आणि खाली काठवाडी घोडा येऊन उभा राहावा. राबूला आनंद होतो. काय घोडा आहे, काय घोडा आहे. कावळा म्हणतो खडखड करू नको. काय घोडा आहे का त्याचं ढोपर फुटलेलं. कावळ्याला चांगल्या घोड्याचं घेणं त्याचं काय पाहिजे. आणि बगळा ध्यान सुंदर पण म्हणतो. बगळा जर पाण्यात बसला तर असं समजा एखादा पंडित बसला. पण ध्यान कशावर आहे. बगला जी बैठा नदी किनारे मछली की आशा मन में डाले. मछली बिचारी चले गई. बगला मेरा क्या होगा. मैं मरा हूँ परवा नहीं. मेरी दुआ करती मरा एकदा गाणाऱ्यासाठी वाजवणाऱ्यासाठी प्रेमाने टाळ्या वाजवा. वर्णन करायला पाहिजे म्हणजे. हे बगलाजी बैठा जाऊ द्या आपला वेळ टाइम इज ओव्हर. ते म्हणे आता तुमचे मालक ते नाही. अहो काय बोलता म्हणले भाऊ. हंसीने जनावर हंस असतो कावळा नसतो. दोघाचा झगडा लागला ना महाराज यांचा. मग हंसाने मागं पाहिले म्हणे बाबेची माग काय मग येईना. दादा गेले म्हणले चाल म्हणे हे येऊ दे ना. अहो का हो भाऊ जाऊ द्या ना. नाही नाही म्हणले काय मला न्यायची म्हणले. कोणाची. आणि माझी. कावळेदा म्हणले तुमची नाही ती आता. म्हणे मग नाही नाही. काय बोलता राव म्हणले. ते म्हणे तुला कोणत्या कोर्टात जायचं होतं.
आता कोर्टाचं काम म्हणल्यानंतर आपल्यासारखंच काम आहे होते. सज्जन माणसाला दुर्जन माणसाच्या समोर हार मानण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आसनाबादला कीर्तन चालू मी धुराड्याच्या दिवशी आणि फुल प्याल्यानं माणूस गाडीला आडवं झाला. म्हणून ड्रायव्हर मला म्हणे आता मी म्हणलं तू थांब मी गेलो त्याच्याकडे. मी म्हणलं का रे भाऊ काय म्हणतो. तो मला म्हणे पी नाही तर पाजो. मी म्हणलं 50 घेऊन तूच पी. मग का पेत बसता का. हार मानण्याशिवाय दुसरा. तो म्हणला आता याला काही नादी लागून उपयोग नाही. मग हाऊन दादा निघून चालली. आता हाऊन दादा इकडनं चालली बर का. आणि तिकडनं एक वकील साहेब येत होती. ती होती माळकरी. वकील साहेबांनी विचारलं रामभाऊ लय चेहरा पडला. अहो म्हणले माझ्यावर लय वाईट प्रसंग राव. म्हणले कोणता. म्हणजे असा प्रसंग आहे. ते म्हणले मग आपण केस करू. ते म्हणले ते काम आपलं नाही. अहो ते म्हणले मग मी केस लढवतो. तुमचा मित्र मी हेल्प करतो मदत करतो. पण तुम्ही फक्त शेवटच्या दिवशी हजर व्हायचं. हो ते म्हणले काही हरकत नाही. केस टाकली बोर्डावर आली आणि पूर्ण पेपरला आलं. एक मत अनेक मत सार्वमत सकाळ दुपार संध्याकाळ सांज वार्ता दुःखद वार्ता पूर्ण पेपरला आलं. काय उद्या न्यायालयामध्ये न्याय होणार आहे. आणि तोच पेपर कावळे दादाच्या हातात पडला. आता कावळे दादा येणं फर्स्ट क्लास होता. तो म्हणला उद्या काय न्याय. आणि न्यायाने हंशीने मिळू शकत नाही. कारण न्याय वेगळा आणि निकाल वेगळा. जो सत्यानं सत्याला मिळतो त्याला न्याय म्हणतात. आणि जो गुपचूप पैसे देऊन मिळतो त्याला निकाल म्हणतात. तुम्हाला मी निकाल लावणार. डायरेक्ट मोबाईल काढला आणि जे साहेबांना लावला. हॅलो हॅलो कोण बोलतोय. कावळे दादा. काय काम आहे तिथे आल्यावर सांगतो. गेले कावळे दादा. जे साहेब म्हणले जय हरी जय हरी. काय काम आहे म्हणजे उद्या तुमच्या न्यायालयात. काय हो म्हणजे न्याय. काय न्याय म्हणजे हंशीनी हंसाची असते हा न्याय. कावळे दादा म्हणजे ते तर मी घरीच वाचलं राव. म्हणजे मग आपल्याला निकाल पाहिजे. काय हंशीनी कावळ्याची असू शकते. जे साहेब म्हणले जमत नाही. हे कावळे दादा म्हणले पाहिजे किती. ते म्हणले मी पैसे खात नाही. म्हणजे वापरा. ते म्हणजे मी हात लावित नाही. म्हणजे आम्ही तुमच्या बायकोजवळ देतो. बरं जाऊ द्या पैसे तर देतो पण तुम्हाला आई वडील आहेत का. म्हणजे नाही आहेत. कुठे आहेत ते स्वर्गवासी झाले. कावळे दादा म्हणले साहेब चुकीचं बोलू नका. का अहो म्हणले स्वर्गवासी झालेत नाही. काय बोलता राव कावळे दादा म्हणले मी जयच आहे. माझे आई वडील माझ्या समोर स्वर्गवासी झाले. ते म्हणे साहेब चुकीचं बोलू नका. तुमचे आई वडील कुठे गेले मला माहिती. विठाला विठाला गवर बाबा आपण कागदावर त्या चिठ्ठीवर पत्रिकेवर लिहितो स्वर्गवासी कैलासवासी वैकुंठवासी. पण हे नेमकं आपल्याला काही माहिती नाही. दशक्रियाच्या विधीच्या दिवशी जो पिंड पडतो आणि त्या पिंडाला जो कावळा शिवतो तो कावळा जर पूर्वेकडून येऊन जर शिवला तर तो आत्मा स्वर्गवासी होतो. आणि पश्चिमेकडून येऊन जर शिवला तर तो आत्मा वैकुंठवासी होतो. आणि उत्तरेकडून येऊन जर शिवला तर तो आत्मा कैलासवासी होतो. आणि दक्षिणेकडून येऊन जर शिवला तर तो आत्मा नरकवासी होतो. आणि डायरेक्ट हिरट्या घालत जर आला वरून जर शिवला तर तो पिशाच चिवणीला जातो. विढाला मी सांगतो तुमचे आई वडील पुढे गेले म्हणजे कधी म्हणजे निकाल द्यायला. तर ज्याला काय हंसाचे म्हणायचं तर कावळ्याचे म्हणायचे पैसे भेटते तर नाही बाबा पाहायला घालून तयार ते. आणि दुसऱ्या दिवशी न्यायालयामध्ये निकाल देऊन टाकला. काय हंशीनी कावळ्याची असू शकते. आता ते हंसदादा म्हणले आता न्याय देवता आंधळी झाली. ते गुपचूप निघून गेले. इकडे कावळे दादाने हंशीने घेतलं आणि घाट्यात प्रवेश केला. जे साहेबांना फोन काढला डायरेक्ट कावळे दादा लावला. कावळे दादा म्हणे का आई वडील दा का म्हणले या तुमची गाडी घेऊन. आता ती गाडी काय मग ती फॉर्च्युनर. जे साहेबाकडे कावळे दादाकडे गेले. कावळे दादा आयटीत वरून खाली आले. पुढे बसले. चला म्हणले विमानतळाकडे. तिथं गाडी उभा केली. 3 किलोमीटर पायी चालीत नेलं. 3 अशी झाडी होती आणि एका झाडाच्या बुडाला वारूळ होतं. आणि असा पाऊस पडला आणि पाऊस पडल्यामुळे त्या पावसाचं पाणी गेलं त्या वारुळामध्ये आणि त्या वारुळातून असे किडे बाहेर पडत होते. कावळे दादा त्यातले 2 किडे बाजूला काढले. म्हणजे साहेब तुम्हाला आई वडील पाहिजे का. म्हणे हा. म्हणे एक तुमची आई आणि एक तुमचा बाप. ते म्हणले साहेब ते मला कावळे दादा मी जेच आहे माझे आई वडील असे का झाले. हे कावळे दादा म्हणले साहेब जे चुकीचा निकाल देत असतात त्याचे आई बाप असेच होतात. प्रमाण लोभावरी ठेवून लोभावरी
काय गोड प्रमाणे लोभावरी ठेवली हेत करिया सत्य न्याय नीत तयाचे पूर्वज पतन नरकी किडे होती दान. म्हणून आपल्याला आपल्या आई वडिलाला मोक्ष मिळावा असं जर वाटत असेल तर काहीतरी धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं पाहिजे. म्हणून काही मंडळीने प्रश्न विचारला, मग तो कोबर आहे तुम्ही हो? तो कोबर म्हणतात मेल्याच्या नंतर नाही पाहायला, पण मी हयात असताना मोक्ष कमवला. कोणता? अभंगाच्या पहिल्या चरणात. माझ्या मला वावा म्हणलं बरं कधी हो ना, मला झेंडू फोट्याची बारी आली माझ्याकडे पाहू ना. आता नाही, आता सारा राम पाखरानं खाल्लं ना. काय म्हणतात, न लगे मरावे. माझ्यावर देवाने उपकार केला, मला मी हयात असेल मोक्ष कमवला. कोणता? देवे दिला ठाव ऐसा मरावे न लगे. म्हणजे महाराज देवाने तुम्हाला अमरपद दिलं? म्हणले हो. मग का हो महाराज या भूतालावर दिलं? म्हणले हो. मग आता तुम्ही मानव आम्ही मानव. तुम्ही रजतम सत्व 3 गुणाचा स्वीकार केला आम्ही केला. तुमच्या गळ्यात माळ आमच्या गळ्यात माळ. तुम्ही परमार्थ केला आम्ही परमार्थ केला. तुम्ही सोमवार पायवाळ्या एकादशी केले की नाही? म्हणजे मग आम्ही केल्या. मग तुम्हाला मोक्ष मिळाला ना आम्हाला का मिळालं? आता त्यांच्या परमार्थातला ना आपल्या परमार्थात जमीन आसमान फरक आहे महाराज. त्यांनी म्हणावं जाळून संसार. एक महात्मा होते परभणी जिल्ह्यात. ते काय करायचे, दिंडीत जायचे, दिंडी निघाली का त्या झोपडीला आग लावून जायची आणि तिथून आले पुन्हा झोपडी बांधायची. आता ते शिष्य मंडळ एक दिवस म्हणजे काय राव म्हणले, बाबा तुम्ही तिथून आले की जायच्या मग झोपडी पेटून जातात. तिथून आलं महिना 1.5 महिना आमचा त्याच्यातच जातो. ते म्हणे कम पेटून देतात? ते म्हणे मी दिंडीत जर गेलो ते झोपडीची खुटखोट माहित वाक्यात राहते. पेटून दिली की मग जाळून संसार
आधी त्यांची भाषा आहे मला आपलं आहे का तुम्ही? अरे अवघड आहे महाराज. अहो त्यांचा परमार्थ करत असताना त्यांचा प्रपंच देव करायचे. त्यांनी जर परमार्थ करायला सुरुवात केली तर त्यांचा प्रपंच कोण करायचे? देव. हे तुकाराम महाराजांच्या घरी एकदा अशी विश्वंभर बाबाची पुण्यतिथी, जशी आता बाबांनी तुम्ही वर्ष श्राद्ध साजरं केलं तसं तुकोबाराय सुद्धा वर्ष श्राद्ध साजरं करत होते विश्वंभर बाबाचं. आणि पुण्यतिथी 3 दिवसावर आली. 3 आणि तुकोबाराच्या डोक्यात विषयच नाही. विना उच्चारला चालले, विना उच्चारला चालला. आता उद्या पुण्यतिथी. जिजाबाईला वाटलं सकाळी तरी काही म्हणते, जिजाबाईने सोंग घेतलं झोपायचं. सोंग माहिती का? सोंग म्हणजे किती आवाज द्या उठतच नाही, त्याला सोंग म्हणतात. आणि खाडकान वाजली ताडकान उठत हे खरी तो. सोंग घेतलं आणि तुकोबाराने विना उच्चारला ते म्हणे बाय बाबाचा बाप निघते का काय? एकदम उठल्यानं आडवं झाले. म्हणजे कुठं? म्हणजे भाजनाला. डोक्याचा भाग आहे का काय? आपल्या घरी कार्यक्रम आहे ना, पुण्यतिथी आहे ना. तुकोबारायचं बोलणं आवले मला भानच नाही. ठीक आहे, मी तुमच्या परमार्थाला आडवी आली नसती, माझा तो नाविलाज आहे. पण आपल्या घरी उद्या कार्यक्रम आहे म्हणले आज, आणि तुम्ही काही जाऊ नका. जायचंच असेल तर आजच्या दिवस हाफ डे करा. हाफ डे म्हणजे 12 वाजेपर्यंत भजन करा, 12 वाजता घरी या. आणि येताना तसं येऊ नका बरं, काहीतरी घेऊन या. आता तुकोबाराय म्हणले परमिशन तर मिळालंय ना. तुकोबाराने विना लागला महाराज तुकोबारायचा. असं म्हणतात तुकोबाराचा विना जर लागला तर 3.5 किलोमीटर वातावरण तयार. रे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनजरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनजरे, पक्षी हे सुत्वरे आळवी ते, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनजरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनजरे, वनजरे. त्यांना माहिती सापाचं तोंड आणि महाराजाची सम आणायला पाहिजे. सारा साप नाही झोडायचा, फक्त तोंड हाणायचं. आणि महाराज फक्त समेवर ध्यानात ठेवायचं. अहो लोक म्हणतात तुकोबाला चोर नव्हता. तुकोबारायला हरी दगडाच्या ताळामधून, दगडाच्या ताळामधून गायले अभंग सख पांडुरंग, सख पांडुरंग ताळामधून गायले अभंग, दगडाच्या ताळामधून गायले अभंग सख पांडुरंग, सख पांडुरंग, सख पांडुरंग. तुकोबाची अमृतवाणी देवानीच्या पडता कानी दगडाच्या ताळामधून गायले अभंग सख पांडुरंग, सख पांडुरंग. दगडाच्या ताळामधून गायले अभंग, दगडाच्या ताळामधून गायले अभंग सख पांडुरंग, आपल्या काकडावर. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. वैकुंठवासी हबप श्री दादाराव तुळशीराम पाटील गवारे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भगवत कथा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. प्रमुख उपस्थिती महाराष्ट्रातील सर्व संत महंत, कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक व सर्व क्षेत्रातील गुणीजन मंडळी. आयोजक हबप श्री सुनील दादाराव महाराज गवारे पाटील. समस्त गवारे पाटील परिवार, राजीव गांधी नगर, संतोषी माता मंदिर, मुकुंदवाडी, संभाजीनगर. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.